पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आदरणीय संजयजी यांनी सूचना केल्याप्रमाणे सन्माननीय व्यासपीठ, आपण सगळे वारकरी संप्रदायाचे पाईक. मला आठवतंय संजय सर आणि डॉक्टर प्रकाश मामा खांडगे यांची मीटिंग मुंबईला झाली आणि सर 2010 मध्ये मी कॉर्पोरेटमध्ये होतो. त्यावेळी मामांचा मला फोन आला की अशी अशी वारी करतोय आणि तुला हे सगळं करायचं आहे. माझा कोड ऑफ कंडक्ट असल्यामुळे मला हे शक्य होणार नव्हतं. प्रकाश मामा खूप आग्रही होते. मग मी म्हणालो की ज्यांच्याबरोबर मी कॉलेजला असताना वारी केली, ज्यांनी माझ्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार केले, अतिशय विरक्त वैराग्य घेऊन काम करणारे, गाडगेबाबांच्या विचारानं काम करणारी 86 नंबरची जी दिंडी आहे, त्या दिंडीचे आदरणीय गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्याबरोबर आपण कामाला सुरुवात करावी. आणि मग मुंबईला मीटिंग झाली आणि वाबळे महाराजांकडे ही 2010ला या दोन्ही महान व्यक्तींनी ही जबाबदारी दिली आणि त्या माध्यमातून संपूर्ण वारकरी संप्रदायामध्ये एक मेसेज गेला. आणि या मेसेजमधनं मग पुढे जलदिंडी असेल, बाकीच्या निर्मल वारी असेल, या वाऱ्यांचा जन्म झाला. पण या सगळ्या संकल्पनेचा जन्म ज्या दिंडीमुळे झाला, ज्या वारीमुळे झाला, ती प्रदूषण नियंत्रण महामंडळाची वारी, म्हणजे पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी, याला हे सगळं केलं जातं. हा विषय खूप सेन्सिटिव्ह आहे, हा विषय खूप ग्लोबल आहे आणि ग्लोबल पण आहे आणि स्वतःपर्यंत आलेला पण विषय आहे. आज WHO जर आपण काही गाईडलाईन्स पाहिल्या, त्यांचे काही ॲनालिसिस पाहिले, तर आपल्या मूत्रपिंडामध्ये देखील मायक्रोप्लास्टिक सापडायला लागले. आज दूध आपल्याला योग्य मिळत नाहीये, आपल्याला फूड क्वालिटी चांगली राहिलेली नाहीये. एका बाजूला फूड कल्चर आपलं खराब झाले, ते बरोबर मिळत नाहीये. दुसऱ्या बाजूला आपली सॉईल खराब झालेली आहे, माती खराब झालेली आहे. अंडरग्राऊंड वॉटर रिसोर्सेसचा प्रॉब्लेम आहे, ते डॅमेज झालेले आहेत. वरचे जलपृष्ठावरचे तर पाणी खराबच झालेले आहे. याच्यावर सर मी IWWA काही सूचना केलेल्या होत्या, त्याचा काही विचार झालेला नाही. आपण जर त्याच्यावर लक्ष घातलं तर इंडियन वॉटर वर्क असोसिएशननं त्याच्यावर काम करावं. विशेषतः आमचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये थोडासा ग्लोबलायझेशनमुळे MIDCs आहेत, बाकीच्या काही गोष्टीज आहेत, त्याच्यामुळे इथले जलस्रोत खूप महत्त्वाचे, जे मराठवाडा विदर्भापर्यंत पाणी देतात आणि तिथून पुढे समुद्राला जाऊन पाणी मिळतं. म्हणून ही पर्यावरणाची वारी जी आहे ती एअर क्वालिटी इंडेक्स चांगलं राहावं म्हणून काम करते. जिथे आमच्या लंग्स कॅपॅसिटीज डाऊन होतात त्याचं मूळ कारण आहे आमच्या एअर क्वालिटीचा प्रॉब्लेम झालेला आहे. विशेषतः आत्ता आपण इथे बसलोय, शिवाजीनगरचा एअर क्वालिटी इंडेक्स पण प्रचंड डाऊन आहे. त्याच्यामुळे याच्यावर काम करावं लागेल. मग कसं करायचं? एका बाजूला ॲमेझॉन जळतं, त्यावेळी आम्ही घरामध्ये श्रीखंड पुरी खातो आणि आनंदानं ती न्यूज पाहतो. ॲमेझॉन ज्यावेळी जळत असतं त्यावेळी या पृथ्वीवरचा ऑक्सिजनचा लेवल कमी होतोय. जागतिकीकरणाच्या आणि भौतिक सुखाच्या आग्रहामुळे कुणीतरी जंगलाला आग लावतं का? कदाचित वर्ल्डची गाईडलाईन चुकते का? कदाचित कुठे ऑस्ट्रेलियामध्ये जंगल का पेटू दिलं जातं, का जाळू दिलं जातं, का त्याच्यावर लवकर इम्प्लिमेंट होत नाही? हा विचार जगाचा आहे. पण मी त्याच्यासाठी काय करू शकतो? बी दी चेंज युअर सेल्फ दॅट यू वॉन्ट टू सी द वर्ल्ड. जगामध्ये जर बदल करायचे तर मला माझ्यापासून सुरुवात करावी लागेल. आणि हा विचार वारीमध्ये का सुचला ह्या सगळ्या मंडळींना? ज्ञानोबांनी विश्वाचं अर्थ सांगितलं, तुकोबांनी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ सांगितला. हा ज्ञानोबा तुकोबांचा विचार यांना का सुचला असेल? त्यांनी त्यांच्या जगाला बदलवण्याच्या अगोदर स्वतःला बदलवलं, संत बदलले आणि मग जग बदललं. तसं आपल्यालाही जगाचं कारुण्य आपल्या नेत्रांमध्ये कधीतरी अश्रूंनी बाहेर आलं पाहिजे. जगामध्ये नेमकी काय आहे? पुढच्या पिढीला पैसा नको आहे, पुढच्या पिढीला साधन संपत्ती नको आहे. त्यांना तुम्ही शुद्ध हवा देणार आहात का? त्यांना शुद्ध अन्न देणार आहात का? त्यांच्यासाठी चांगली माती ठेवणार आहात का? वृक्ष ठेवणार आहात का? आज दिल्लीमध्ये टेम्परेचर काय झालेलं आहे, आज उत्तर प्रदेशमध्ये टेम्परेचर काय झालेलं आहे? तुम्हाला सेव्ह वॉटर सेव्ह लाईफ आज दादा आलेले नाहीत, पण दादांच्या वाढदिवसाला मी समिट घेतली होती डॉक्टर प्रकाश मामा खांडगेंच्या मार्गदर्शनाने. ते माझं यूट्यूबला स्पीच आहे, तुम्ही नक्की पहा. नेमकी जगामध्ये काय प्रश्न आहे, भारतात काय, पश्चिम महाराष्ट्रात काय, आणि इथे काय आहे. आज आपल्या सुदैवानं एक संजय महाभारतामध्ये होता, त्याला एक दिव्य दृष्टी प्राप्त झाली आणि त्याने सारं रणांगणाचं दृश्य त्या नेत्रांनी पाहिलं. कदाचित या एका संजयाला प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या वाटलं असेल की ह्या दृष्टीने मला जे दिसतंय ते इम्प्लिमेंट व्हावं. पण ही दिव्य दृष्टी जरी असेल तर त्याला प्रकाशाची गरज असते. म्हणून या संजयाने एका प्रकाशाला सापडवलं आणि तो प्रकाश म्हणजे डॉक्टर प्रकाश खांडगे. ही दिव्य दृष्टी आणि प्रकाश एकत्र आला
आणि त्यांनी मग ज्ञानाचा शोध घेतला आणि तो ज्ञानाचा शोध घेताना त्यांना ज्ञानेश्वर सापडले आणि याच्यातनं पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी सुरू झाली. याच्यातनं पुन्हा एकदा आनंद पाहिजे म्हणून एक देवानंद तिथे आला आणि पुन्हा चंद्राचा शीतल प्रकाश पाहिजे म्हणून चंदाताई आल्या. तफावरची थाप महाराष्ट्राची दिशा बदलते हा इतिहास आहे. भारुडाने आमच्या मोगली सत्तेला पुन्हा एकदा माझ्या नाथबाबांनी आव्हान केलं. तुकोबांनी पायकाचे अभंग सांगून पुरुषार्थवीण जीवन जगणाऱ्या पुरुषांचं द्वैताकांड तांडव थांबवण्यासाठी कमरेची तलवार कमरेला चढकून कुणाच्याही सेवेमध्ये रुजू होणारे स्वाभिमान शून्य मराठे यांना जाग करण्याचं काम जिजाऊंच्या नेतृत्वाने शिवबाने केलं आणि शिवबांना मावळ मुलखातनं जी माणसं मिळाली ती तुकोबांच्या अभंगातनं. माझी हीच अपेक्षा आहे. हा महाराष्ट्राचा प्राण ज्ञानोबा आहे, महाराष्ट्राचा श्वास तुकोबा आहे, महाराष्ट्राचं ध्येय विठोबा आहे आणि महाराष्ट्राचं साध्य शिवबा आहे. ही आमच्या महाराष्ट्राची चौकट आहे आणि ही महाराष्ट्राची चौकट उद्याच्या जगाला सांगणार आहे. या माझ्या महाराष्ट्रामध्ये शुद्ध हवा घ्यायला, या माझ्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ऑर्गॅनिक पीक पाहिजे, या माझ्या महाराष्ट्रामध्ये, या माझ्या महाराष्ट्राच्या नद्या पाहिला, या माझ्या महाराष्ट्राची माती पाहिला, या माझ्या महाराष्ट्राची तरुण पिढी पाहिला आणि या माझ्या महाराष्ट्राची वारी पाहिला ज्याच्यामध्ये आम्ही जगाला वाचवण्याचा संदेश देतो आणि त्याचं प्लॅटफॉर्म म्हणजे पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी आहे. आणि म्हणून माझी आता शेवटच्या एका मिनिटातली एकच शुभेच्छा देणार आहे, एक विनंती करणार आहे की इथे तुमचं नाव अविनाश आहे, ज्याचा नाश होत नाही तो अविनाश आमच्या बरोबर आहे. डॉक्टर अविनाश सर, माझी तुमच्याकडनं विनंती आहे. आमच्या संजय सरांनी एका प्रयत्नातनं प्रकाश मामांनी या सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन एक रोपटं लावलं. 14 वर्ष झाले. म्हणजे तुकोबांची पण एक वारी आहे, पालखी सोहळा आहे. नारायण बाबा ही पालखी सोहळ्याचे खरे तर प्रमुख आहे, प्रमुख होते. पालखी त्यांनी चालू केली. पहिली दिंडी नामदेव महाराजांनी केली सुरू ज्ञानदेवांच्या समाधीसाठी. ती दिंडी होती. वारी तुम्ही मगाशी बोललात ती सनातन आहे, पुरातन आहे आणि युगानुयुग आहे. जसा 28 युगे पंडुरंग आहे तसा पालखी सोहळा हा पहिला देहूवरनं आळंदी आणि आळंदीवरून पंढरपूरला गेला. याचं नेतृत्व नारायण बाबांनी केलं. या नारायण महाराज म्हणजे जगद्गुरूंचे चिरंजीव. जगद्गुरूंची पालखी सोहळा आपण जर पाहिला त्याचा क्रम तर तो अर्बन आणि रुरल ह्या सेक्टरला कनेक्ट करून तो पंढरपूर पर्यंत जातो. जशी आपली पर्यावरणाची वारी ज्ञानदेवांच्या पालखी समवेत आहे तशी माझ्यासारख्या एका तरुणाची इच्छा अशी आहे की जे सगळं सोडून इथे आलाय आणि माऊलींच्या सानिध्यामध्ये प्रकाशमामांच्या आशीर्वादानं जे काही संस्कार मिळाले, ज्या गावात कीर्तन करून जे पाणी पित नाही. माझी अशी विनंती अविनाश सर तुम्हाला, नितीन भाऊ गोरे माझे मित्र आहे, मी तुमच्याकडे नक्की या सगळ्यांना घेऊन येईल. पण माझी विनंती अशी आहे की जसं ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्याबरोबर आपली पर्यावरणाची वारी चालते तशी तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याबरोबर पण वारी चालावी आणि तो निर्णय तुमच्यासारख्या कधीही नष्ट न होणाऱ्या अविनाशी शक्तीनं घ्यावा. उद्या तुम्ही कुठल्या सेक्टरमध्ये, कुठल्या महामंडळामध्ये, राज्याच्या मुख्य सचिवामध्ये असाल माहित नाही, पण आम्हाला सांगता येईल की एक IAS ऑफिसर इथे आले होते जे दीप प्रज्वलला सुद्धा वारकऱ्याच्या हातामध्ये मेणबत्ती देतात, ज्यांना खुर्चीची अपेक्षा नाही. संजय सर, तुम्ही भाग्यवान आहात, असा अधिकारी तुमच्या बरोबर आहे. अविनाश सर, तुमच्या नावाप्रमाणे पुढचं तुम्ही कुठल्या सेक्टरमध्ये असाल, एक IAS ऑफिसर म्हणून माहित नाही, पण ही वारीचा इतिहास प्रकाश मामा म्हणाले तसा लिहिला जाईल. त्यावेळी सांगितलं जाईल का एक अविनाश नावाचा अधिकारी होता, त्या अधिकाऱ्यानं तुकोबारायांबरोबर सुद्धा पर्यावरणाची वारी सुरू केली आणि ही धाडसी निर्णय आपण घ्यावा. यासाठी तुम्हाला मी खूप साऱ्या मनापासूनच्या अपेक्षा व्यक्त केल्या. इरावती कर्वे मानववंश शास्त्रज्ञ म्हणतात की आपल्या प्रत्येकाच्या DNA मध्ये वारकरी आहे. आपले पूर्वज वारकरी होते. वारकरी म्हणजे समता, वारकरी म्हणजे न्याय, वारकरी म्हणजे एकता, वारकरी म्हणजे बंधुता. विश्वधर्म कुठे पाहायला मिळतो तो वारीमध्ये. वारी म्हणजे सोशल रिफॉर्मेशन, वारी म्हणजे एज्युकेशन रिफॉर्मेशन, वारी म्हणजे वेगळी नाहीये, वारी म्हणजे तुमच्या माझ्या जीवनाचं सार्थक आहे. पांडुरंगाला सांगा, पांडुरंगा माझ्याप्रमाणे माझे आई वडील, माझे भाऊ, माझे नातेवाईक, माझा समाज, माझं राष्ट्र आणि माझं जग या पृथ्वीवर तुझ्या आशीर्वादानं सुखानं नांदावं. आता पै माझे एका अंशे हे जग व्यापिले असे या लागी बेदू सांड विसरेसे साम्य भज ईश्वरा. त्या प्रत्येक कणाकणामध्ये तू आहेस, त्याची सेवा करण्याची संधी आम्हाला प्राप्त होऊ द्या. आणि हा जो संदेश आहे जगाला संकटातनं बाहेर काढण्याचा, तो संदेश घेऊन जाण्याची शक्ती आम्हाला येऊ द्या. विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान
ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, सर्व संतन की, छत्रपती शिवाजी महाराज की. भारत माता की चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे हरव पियुषांचे, चंद्रमेघे लांछन